श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा फोटो घरात कुठे असावा, चुकीच्या जागेमुळे कृपा का थांबते, आज ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सच्चे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा, मनातले सगळे संभ्रम निघून जातील. जर तुमच्या घरात देव आहेत, स्वामी समर्थांचा फोटो आहे, तरी सुद्धा मनाला शांती नाहीये, प्रयत्न करून करून थकलात, पैसा येतो पण टिकत नाही, घरात विनाकारण वाद होत आहे आणि मनात एकच प्रश्न घुमतोय, स्वामी माझ्यावर नाराज तर नाहीये ना, तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी 90% लोकांना माहीतच नाही. स्वामी समर्थांचा फोटो घरात आहे हे महत्त्वाचं नाही, तो कुठे, कसा आणि कशा भावनेने पाहिला जातो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुमच्या घरात अडकलेली स्वामींची कृपा पुन्हा वाहू लागेल. जर तुम्ही सुद्धा खरे स्वामी भक्त असाल आणि मनापासून स्वामींना मानत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे तुम्हाला अशाच स्वामींचे व्हिडिओ माहितीपूर्ण आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. स्वामी समर्थ केवळ फोटो नाही, ती एक शक्ती आहे. स्वामी म्हणजे केवळ संत नाही, ते परब्रह्माचे साक्षात रूप मानले जातात. स्वामींचा फोटो म्हणजे फक्त भिंतीवर लावलेली प्रतिमा नाही, तर ती एक ऊर्जेचं केंद्रबिंदू आहे. जसं विजेच्या प्रवाहात चुकीच्या वायरमधून दिला तर नुकसान होऊ शकतं, तसंच स्वामींचा फोटो चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर सुद्धा होऊ शकतो. घरात स्वामींचा फोटो ठेवण्यामागचं गूढ रहस्य काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का? शास्त्रात सांगितलं आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे देव वास करतो. पण श्रद्धेबरोबर योग्य जागा, योग्य दिशा आणि योग्य पद्धत ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अनेक भक्त म्हणतात, आम्ही रोज स्वामींचं नाव घेतो पण तरी अडचणी काय संपत नाही. या मागचं एकच कारण असू शकतं, स्वामींचा फोटो घरात चुकीच्या ठिकाणी लावलेला असेल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमकं मग ठेवायचा कुठे? स्वामींची फोटो फ्रेम काही जण तर भिंतीला कुठेही कसंही टांगून मोकळे होतात. ना दिशा ना काही, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यावरून तुमचा स्वामीविषयी किती आदर आहे मनात कळतो. त्यामुळे आदराने स्वामींचा फोटोची सुद्धा काळजी घ्या. स्वामी समर्थांचा फोटो ठेवण्यासाठी उत्तम जागा कोणती आहे तर ते बघा. पूजाघर हे सर्वात पवित्र जागा मानली जाते. घरात वेगळं देवघर असेल तर स्वामींचा फोटो तेथेच असावा. फोटो डोळ्यांच्या थोडासा वर उंचीवर असावा, भिंतीला टेकवून जमिनीवर नाही. समोर दिवा अगरबत्ती लावायला जागा असावी. पूजा करताना असं वाटलं पाहिजे, स्वामी मला पाहत आहे आणि मी स्वामींच्या चरणाशी बोलत आहे. ईशान्य दिशेला असेल तर ते योग्यच ठरेल, कारण म्हणजे ईशान्य दिशा म्हणजे ईश्वरी ऊर्जा. स्वामींचा फोटो या कोपऱ्यात ठेवल्यास घरात शांतता वाढते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन आपोआप ध्यानाकडे झुकते. जर देवघर शक्य नसेल तर ईशान्य कोपरा हा सर्वोत्तम पर्याय आहे. किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्वामींचा फोटो असा ठेवा की पूजा करताना तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसाल. पूर्व दिशा म्हणजे सूर्याची ऊर्जा, उत्तर दिशा म्हणजे कुबेराची दिशा, ती समृद्धी भरभराट आणते. स्वामींचा फोटो कुठं ठेवू नये हे खूप महत्वाचं आहे. इथे थोडे लक्ष द्या, कारण इथे बहुतांश लोक चुका करतात. बेडरूम मध्ये, विशेषतः पलंगासमोर उशीच्या बाजूला किंवा पलंगाखाली, बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे. इथे हे देवपूजेचे घर नाही, इथे स्वामींचा फोटो अजिबात ठेवू नये. बाथरूम किंवा टॉयलेट जवळ हे अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा ठिकाणी देवांची प्रतिमा ठेवणं टाळावं. स्वयंपाकघर, गॅस, उष्णता, अन्नाची घाई या सगळ्यात देवपूजेचा भाव टिकत नाही. जमिनीवर किंवा पाय लागेल अशा ठिकाणी स्वामींचा फोटो म्हणजे तुमच्या श्रद्धेचं प्रतिबिंब. जिथे पाय लागतात तिथे देव नसावेत. स्वामींचा फोटो कसा असावा? शांत, गंभीर, आशीर्वाद देणारी मुद्रा, स्वच्छ, न तुटलेला, न फाटलेला, शक्यतो डोळ्यात डोळे घालून पाहता येईल असा फोटो आपल्या घरात असावा. एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगू का? दररोज सकाळी किंवा रात्री स्वामींच्या फोटोसमोर उभं राहून फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. मनापासून 3 वेळा म्हणा, काहीही मागू नका, फक्त स्वतःला स्वामींच्या चरणी सोपवा. लक्षात ठेवा, जागेपेक्षा भावना ही महत्वाची असते. स्वामी म्हणतात, भक्ती जागेवर नाही भावनेवर अवलंबून असते. फोटो योग्य ठिकाणी ठेवा, पण त्याहून महत्वाचं म्हणजे रोज किमान एकदा तरी स्वामींना नमस्कार घाला. मनात शंका नाही तर फक्त विश्वास ठेवा. जर आजपर्यंत तुमच्या घरात स्वामींचा फोटो असूनही शांती मिळत नसेल तर आजच विचार करा, मी स्वामींना घरात जागा दिली की भिंतीवर? हा व्हिडिओ ज्या ज्या भक्तांपर्यंत पोहोचला तिथे स्वामींची कृपा पोहोचो. श्री स्वामी समर्थ.